आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही युजफुल टिप्स आणि काही खास किचन ट्रिक्स पाहणार आहोत, ज्या रोजच्या कामामध्ये तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. चला तर मग वेळ न घालवता आपण या टिप्स आणि ट्रिक्स बघायला सुरुवात करूया. त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम टिप्स आहे ती म्हणजे जिरे स्टोअर करण्यासाठी. बऱ्याचदा आपण मार्केटवरून अशा पद्धतीने जिऱ्याच्या पॅकेट्स आणतो किंवा सुटे जिरे आणतो आणि आपण ते जिरे असेच डब्यामध्ये भरून ठेवतो आणि यूज करण्यासाठी घेतो. तर असं न करता ते डायरेक्ट डब्यामध्ये न भरता आपल्याला सुरुवातीला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्याला जिरे आहेत ते स्वच्छ आणि साफ करून घ्यायचे आहे. तर ते कसे स्वच्छ करायचे ते आज आपण पाहूया. त्यासाठी इथे आपण चहाची गाळणी घेतलेली आहे. जे थोडे थोडे जिरे आपल्याला चाळायचे असते ते चहाची गाळणी घ्यायची. अशा पद्धतीने जिरे आहेत ते आपल्याला चाळून घ्यायचे. जर खूप क्वांटिटीमध्ये जिरे असतील तर अशा पद्धतीने जी आपली पिठाची चाळणी असते त्यानेसुद्धा आपण हे जिरे आहेत ते साफ करू शकतो. तुम्ही इथे खाली बघू शकता, खालती कागद घातला होता, त्यावरती जिऱ्याचे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, कचरा आहे तो इथे निघालेला आहे. तर अशा पद्धतीने जिऱ्यामध्ये जो काही कचरा असतो तो निघून जातो आणि जिरे आहेत ते साफ होतात. साफ केल्यानंतर आता आपण हे डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. हा आपण डब्यामध्ये भरताना डबा आहे तो आपला पूर्ण भरायचा नाही आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे याला बुरशी लागू शकते, त्यामुळे यूज करण्यासाठी आपल्याला थोडंसं अर्धा किंवा थोडंसं कमीच डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि जे काही उरलेलं जिरं असेल ते पुन्हा पॅक करून नीट ठेवून द्यायचं. बऱ्याचदा आपल्या घरी असे गुलाबजामुनचे किंवा रसगुल्ल्याचे डबे येतात, जे आपण खाल्ल्यानंतर मोस्ट ऑफ वेळा हे फेकूनच देतो. तर हे फेकून न देता त्यापासून आपण एक सुंदर आणि जी आपल्याला रोज कामाला येईल अशी वस्तू बनवू शकतो. त्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे हा डबा घेतलेला आहे. याला आपल्याला जो कलरचा किंवा डिझाईनचा जो पेपर असतो तो अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, इथे आपण हा जो कलरचा पेपर याला लावलेला आहे, त्यामुळे जो हा डबा आहे तो खूप सुंदर दिसत आहे. यामध्ये आपण पेन, पेन्सिल किंवा आपले जे किचनमध्ये चम्मच वगैरे असतात ते अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकतो. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. यानंतरची पुढची टिप्स आहे ती अशा पद्धतीच्या मसाल्याच्या डब्यासाठी. अशा डब्यामध्ये मसाले भरल्यानंतर ते आपण यूज केल्यानंतर ते खाली डब्याच्या तळाशी साचतात. यामुळे डबा आहे तो खराब होऊ शकतो आणि लवकर खराब होतो. तर तसे न करता आपण याखाली थोडंसं टिश्यू पेपर अशा पद्धतीने स्प्रेड करून ठेवलेला आहे. याऐवजी तुम्ही न्यूजपेपर गोलाकार कापून तो सुद्धा यामध्ये लावू शकता किंवा एखादा कपडासुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता. आता इथे टिश्यू पेपर ठेवल्यानंतर यामध्ये जे काही डबे असतील ते आपल्याला अरेंज करून घ्यायचे आणि यामध्ये सर्व मसाले आपल्याला भरून घ्यायचे आहेत. आता जेव्हा केव्हा आपण हा डबा यूज करू तेव्हा जे काही जिरं, मोहरी वगैरे सांडतील ते या डब्यामध्ये सांडतील. तर 1-2 दिवसानंतर आपल्याला हा डबा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. जे काही टिश्यू पेपरवरती सांडलं असेल ते फेकून द्यायचं आहे आणि पुन्हा तोच टिश्यू पेपर तुम्ही खाली ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हा टिश्यू पेपर 7 दिवस तरी यूज करू शकता आणि त्यानंतर तुम्ही हा फेकून देऊ शकता. तर मसाल्यांची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट्सद्वारे नक्की कळवा. त्यानंतरची पुढची टिप्स आहे ती चपात्या मऊ आणि लुसलुशीत बनवण्यासाठी. इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे दूध. आपल्याला यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा जो पिठाचा गोळा आहे तो मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर चपात्यासुद्धा अगदी टम्म फुगतात. तुम्ही ही ट्रिकसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. चपात्या खूप सॉफ्ट होतात आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी लागतात, खूप भारी लागतात आणि या दुधाच्या चपात्या बऱ्याच वेळ खूप सॉफ्टसुद्धा राहतात.
तुमच्या घरीसुद्धा जर असे वॉचचे बॉक्स असतील जे असेच पडून असतील किंवा मोबाईलच्या बॉक्सचे असे डबे असतात ते फेकून न देतात त्यापासून आपण खूप सुंदर असं एक क्राफ्ट बनवू शकतो. तर इथे माझ्याकडे 2 वॉचचे बॉक्स आहेत, तर त्यापासून आपण एक सुंदर असा क्राफ्ट बनवूया. सुरुवातीला त्याला व्हाईट पेपरने आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे, छान कवर केलेला आहे. त्यानंतर असा हा डिझाईनवाला जो पेपर आहे तो दुसऱ्या साईडला लावून घेतलेला आहे. जो बॉक्सच्या आतमधला भाग होता त्याला एक साईडने हा कलरचा पेपर लावून घेतलेला आहे. त्यानंतर इथे हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान असं हे कबर्ड्स इथे आपण बनवून घेतलेले आहेत दोन्ही. त्यानंतर जे आपले मलम्स वगैरे असतात त्याचे जे वरचा भाग असतो तो आपण यामध्ये अशा पद्धतीने स्टिक करून घेतलेला आहे. साईडला मोतीसुद्धा लावून घेतलेला आहे. खूप सुंदर असे आपले हे कबर्ड्स तयार झालेले आहेत. तर यामध्ये आपण छोट्या छोट्या वस्तू स्टोअर करून ठेवू शकतो, नेल पॉलिशच्या बॉटल्स वगैरे किंवा पिन वगैरे. तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आजच्या व्हिडिओमधली कोणती टिप्स तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टिप्स आणि ट्रिक्ससह. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.